झी मराठीवरील अपियमची कलेक्टर ही मालिका लोकप्रिय मालिकांपैकी एक होती. ऑगस्ट 2022 मध्ये ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. तर मार्च 2025 मध्ये मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला. जवळपास 2 वर्षाहून अधिक काळ या मालिकेने प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन केलं होतं. मालिका बंद होऊन जवळपास 1 वर्षाच्या वर कालावधी झालाय, तरी ही मालिका अजूनही प्रेक्षकांच्या स्मरणात आहे. अपियमची कलेक्टर या मालिकेत अभिनेत्री शिवानी नाईकने प्रमुख भूमिका साकारली होती. विशेष म्हणजे तिची ही पहिलीच मालिका होती. मालिका प्रसारित होऊन या मालिकेला नुकतीच 5 वर्ष पूर्ण झाली आहेत. या निमित्ताने अभिनेत्रीने एक सोशल मीडिया पोस्ट लिहत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. 22 ऑगस्ट 2022ला मालिकेचा पहिला भाग प्रदर्शित झाला होता. या निमित्ताने शिवानीने काही फोटो शेअर करत लिहिले, 22 ऑगस्ट 2022 म्हणजे याच दिवशी अपियमचे कलेक्टर या मालिकेचा पहिला भागच नाही, तर माझा चेहरासुद्धा पहिल्यांदाच टीव्हीवर दिसला आणि माझ्या आयुष्यातला अभिनेत्री म्हणून पहिला मोठा प्रवास सुरू झाला. या प्रवासाने ऊन वारा पाऊस सगळं पाहिलं. अपीच्या प्रवासात शिवानी घडली. पुढे ती लिहिते, या मालिकेने म्हणजे अपीने खूप दिलंय. आज महाराष्ट्रभर फिरत असताना अपी म्हणून जो मान मिळतो, जे प्रेम मिळतं, ते पाहून खरंच खूप भरून येतं. मालिकेसाठी, अपी या भूमिकेसाठी मी कायम कृतज्ञ राहीन. प्रवास आता कुठे सुरू झालाय, अजून खूप पल्ले गाठायचे आहेत. माझ्या रसिक प्रेक्षकांचं मनोरंजन करायला मी सदैव तत्पर आहे. प्रेक्षकांसोबतच तिने झी मराठी प्रोडक्शन टीम, श्वेता शिंदे यांचे आभार मानले आहेत. तर अपियमची कलेक्टर ही मालिका तुम्हाला आवडायची का, हे कमेंट्स करून नक्की सांगा. मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा.